बोलावलंस मला? बोलायचं होतं. परत परत तेच बोलायचं. तू ऐकून घेशील प्लीज. ठीक आहे. एक एक चहा घेऊया. दादा 2 कटिंग द्या ना. थँक्यू. ते पैसे थांब मी देतो. दादा आशू नको आशू हात दे. राहू दे. मी म्हंटल ना हात दे. शिवा, मी खूप विचार केला आणि मला एक गोष्ट लक्षात आली की आपली पहिली भेट आपली मैत्री तू मला गरज असताना मला पहिल्यांदा केलेली मदत आणि तू मला प्रत्येक वेळी दिलेली साथ, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला मला लक्षात आलं की नेमकं काय चुकलं आणि आपलं कुठे चुकलं. आशू हो, मला रिअलाइज झालं की आपली मैत्री खूप छान होती. आपण मित्र म्हणूनच परफेक्ट होतो. एकमेकांसाठी होतो, पण फक्त मित्र म्हणूनच. हो, आपण मित्र म्हणूनच परफेक्ट होतो शिव. आपण या नात्याला ना उगाचच नाव लावलं, मैत्रीला या नात्यात अडकवलं, तिथे चुकलं. आपण कदाचित मित्र आणि मैत्रीणच राहायला हवं होतं. प्रेम प्रेम केलं तिथे सगळं गणलं ग. मला सांग शिवा, तू का पडलीस माझ्या प्रेमात? आशू तू काय विचारतोय हे? मी काय हे सगळं ठरवून नाही केलं. ठरवून नाही म्हणजे माझं प्रेम होत आहे. याचाच अर्थ समोरच्याकडूनही प्रेम होईल हा अट्टहास का धरायचा? अच्छा, म्हणजे तुझं कधीच प्रेम नव्हतं माझ्यावर? सांग ना. मला तुझ्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं शिवा. पुन्हा तुझ्या प्रेमाच्या हट्टापायी हे सगळं जुळवून आणलं. तू काय बोलतोयस? तुला कळते का? तू काय विचार करून बोल जरा. मी हे सगळं काही जुळवून आणलेलं नाही किंवा ठरवलेलं पण नाहीये. हे वरच्याने ठरवलं म्हणून सगळं. बस बस, मला हे अजून ऐकायचंच नाही की हे सगळं वरच्याने ठरवलं, आपल्या प्रेमाची गाठ, आपल्या लग्नाची गाठ वरच्याने घातली होती, असं काही नाही. हे नाही ऐकायचंय मला. थकलोय मी हे ऐकून. आणि मला तुझ्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा. हे सगळं आधी बोलून झालंय ना, मग आता परत हेच बोलायला आलायस का? नाही, मला ना अजून एक गोष्ट विचारायची. बोल. तुझी जी मैत्री आहे आपली, हे ठरवून केलीस का? बस झाला.
खूप बोलतोयस तुला नाही कळत तू काय बोलतोयस. सॉरी नाही आपण ना तेच बोलतोय. मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही. नको बोलूस तू माझ्याशी. शिवा माझं म्हणणं बरोबर होतं. आपली मैत्रीच खरंच चांगली होती. यापुढे आपण कधीच जायची गरज नव्हती. हे जे काही झालं ना हे सगळं विसरून जाऊया. हे ज्या काही आर्ग्युमेंट्स आहेत, या काही ज्या घटना घडल्यात ना या विसरून जाऊया आणि आपण शांतपणे वेगळं होऊया. इतकं सोपं आहे? तुझ्यासाठी आहे. तुझं माझ्यावर ना प्रेम होतं, तुला ना आपल्या नात्याबद्दल काही वाटतं, म्हणून तू इतक्या इझिली बोललास की वेगळं होऊया. पण काय ना तुझे हे बोललास ना की शांतपणे वेगळं होऊया, हे असं काही नाहीये माझं. मला नाही जमत. कारण माझ्यावर जे आरोप झालेत ना ते खोटे आहेत, पण तुला ते खरे वाटतात. पण तुला एक सांगते, माझी मैत्री खरी होती, माझं प्रेम खरं होतं आणि आपल्या घरच्यांशी जे नातं आहे ना, जे तुझ्याशी नातं आहे ते सगळं खरं आहे. आणि मी तुला हे एकदा खरं करून दाखवीन. बस बस शिवा मला जे बोलायचं होतं ते मी तुझ्याशी बोललो. आता हा इथेच थांबूयात विषय. निसटून का जातंय, जे जे हवं असतंय, विणताना उसवतंय, नातं कसं. मन माझं हरतंय, असं का घडतंय. अरे बाप रे, ही काय अवस्था आहे तुळशीची. उर्मिला, उर्मिला, आले. लॉन पण स्वच्छ नाही केले, झाडलोट नाही. काय ग? अगं उर्मिला, ही बघतेस का काय अवस्था झालीये झाडांची. काय पाणी बिणी घातलं नाही का कोणी? यार, अशाने कशी टिकतील ती? ताई अगं मीच आधी सगळं माळी काकांकडून करून घ्यायचे ना. मग आणि अगं मग शिवा आली आणि मग शिवानी इतकं सगळं छान सांभाळलं ना की मला काही बघायची गरजच नाही लागली. मला कोणाचं कौतुक ऐकायचं नाहीये. ती या घरात नसताना होत नव्हत्या का गोष्टी? ताई अगं सगळं होत होतं, पण शिवाची सवय तर लागली ना. मग अशा सवयी मोडायला हव्यात. बरं ठीक आहे, मी हे सगळं करून घेते. मी जर आले.
ही मुलगी माझ्या घरातून तर गेली आहे, पण हिचा वावर इथेच आहे, याच घरात. काय करू मी याचं? अंद्री, हा काय काय कसला विचार करतो? हा, काही नाही, मी काही काम होतं. ऑफकोर्स काम होतं, पण तू ठीक आहेस ना? हा मी नाही होतोय, होईन ठीक. आय नो अशू, मी समजू शकते, पण मी ना तुला सजेस्ट करेन की तुझं मन जरा डायव्हर्ट कर. आणि तू जेवढं कामात बिझी असशील ना तेवढं तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. असं कसं पॉसिबल आहे? तुला असं नाही कळणार. चल मी तुला सांगते, समजवते. अगं- चल चल, बस 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 आधी. सांग. हे बघ, आपण ना प्रेझेंटेशनची तयारी करूया. सी प्रेझेंटेशन start कर. आत्ता? हो, आत्ता. चल स्टार्ट कर. हा हा, ही फाईल ओपन कर. ओके. वेट, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. क्या बात है. डन. अरे बघ अशो, आपण एका आठवड्याचं काम इतक्यात झटक्यात करून टाकलं. कळलं तरी का? नाही ना, इतकं सोपं असतं. खरंय. पण चल, येते मी. बाय. ऐक ना. थँक्स. थँक्स फॉर व्हॉट? थँक्स फॉर हे बघ, तू मला जाणीव करून दिलीस की आपण जर मन लावून काम केलं तर कदाचित ना लक्ष डायव्हर्ट होतं आणि जरा बरं वाटतं. मान्य करतोस नाही? हो, मान्य करतो. सो आहेच मी अशी. बरं चल, येते मी. मला अजून बाकीचे कामं करायची आहेत. ओके, बाय बाय. बाय बाय. हे ठेवलंय मी. शिवा, ए शिवा, शिवा, शिवा. ह्या पोरीने नुसता लळाच लावला नाहीये ना, तर सवयी लावली आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून माझी ही सवय मी कशी मोडू? शिवाला फोन करते. उर्मिला काकू, सॉरी बाळा, तुला त्रास देते, पण अगं मी किचन मध्ये आले आणि खूपशा गोष्टींना मला सापडतच नाहीयेत. इतके दिवस तू सगळं सांभाळायचीस. बरं मला सांग ना, की दाण्याचा तू कूट करून ठेवला होतास ना, तो कुठे आहे? ते उजवीकडचं ड्रॉवर आहे ना, तिकडे. बरं थांब बघते. बघितलं ग इथे. हा थांब. मिळाला मिळाला मिळाला. बरं, आणि मला सांग, तुझा तो स्पेशल मसाला आहे ना, तो कुठे ठेवलायस? काकू, तो वर ठेवलाय. कुठे? हे बघ, मिळाला. इतक्या साध्या गोष्टी आहेत पण ना दिसत नाही. तू हवी होतीस ग इथे मला. तुला खरंच खूप मिस करते शिवा. कळतंय काकू. हे बघा, तुम्ही सगळं काळजी नका करू, सगळं नीट होईल. बरं, अजून काही होतं का? बरं शिवा, मला सांग ना, की तू डाळीला एक फोडणी देतेस ना, खूप छान लागते डाळ. संपदाला आवडते का, सांग ना. हा बरं ठीक आहे, थोडंसंच ना. ठीक आहे. कुठे काय 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 झालं? स्वयंपाक करायचंय ना, हा, मग मदत कर की काकूला. काकूला? मी? माझ्या मदतीची कुठे गरज आहे काकूला? हे बघ, स्वयंपाक तर शिवा करते. काय? अगं, फोनवर स्वयंपाक शिवा करते. म्हणजे काकूने फोन केलाय तिला, स्वयंपाकात काय करायचं, कसं करायचं ते सगळं विचारते काकू. ही मुलगी ना माझ्या घरातून काही जात नाही. जाणार पण नाही. मी म्हणजे ह्या घरात काकू, काका, भाऊ
यांना सगळ्यांना ती घरात हवीच आहे ना. आता बघ ना, काकू पण तिला विचारते सगळ्या गोष्टी कशा करायच्या तेही फोनवर. काय गरज आहे का? आणि हे जर असंच चालू राहिलं तर मला नाही वाटत ती या घरातून कायमची जाईल. म्हणजे परत येईलच ना. मला असं वाटतंय आई, आता वेळ आली आहे तिला सांगून टाकायची. काय? मी सांगते. हे बघ, काय ग, काय झालं? कोणाचा फोन होता? अगं काकूचा फोन होता. त्यांना घरी गोष्टी सापडत नाहीयेत तर त्यांनी फोन केला. आता पतूर कसं होतं की गॅरेज मध्ये शिवा नाही तर पान बी हलायचं नाही. आता देसाईंच्या स्वयंपाकघरात बी असंच होतंय वे. अगं असं नाहीये, उलट सीताई आणि काकू आहेत म्हणून ते घर आहे. मी तर आत्ताच तर गेले. काही म्हणाल्या का उर्मिला ताई? आठवण येते असं म्हणाले. तू त्या घरातून जरी बाहेर पडली असलीस ना, तिथल्या माणसांच्या मनात तू एक जागा तयार केली. त्यांचं प्रेम आहे ग तुझ्यावर, खूप विश्वास आहे. मी तेच तर म्हणतेय, फक्त काकू नाही भाऊंचाही मला सपोर्ट आहे. ते सगळे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी नका करू. चांगलं आहे. माझ्या लेकरावर माझा विश्वास आहे. माझं लेकरू गुणाचंच आहे. पण शिवानी, मग हे जे काही झालंय ते सगळं त्यांना समजावून सांगून वगैरे काही? आई मी तुला म्हंटल ना, ह्या गोष्टी होतील, सगळ्याला वेळ लागेल, पण सगळं नीट होईल. तुम्ही नका काळजी करू. एवढा विश्वास? या की बसा ना, मी चहा ठेवते. काही गरज नाहीये. शिवा, तुझ्याकडे काम होतं. काय काय झालं सीते? हे पेपर्स दाखवायचे होते. हे ते पेपर्स आहेत जे आशू फाडून टाकेल असं वाटत होतं तुला. तू चुकीची ठरलीस शिवा. म्हणजे आशूने या डिव्होर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत.